श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. रसिको हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आपण मानतो. काळाच्या ओघात मनाच्या गरजांचाही अभ्यास झाला, त्याविषयीही बोललं गेलं, त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्नही आपण केला. आजच्या युगात आणखीन एक माणसाची गरज बनली आहे आणि ती म्हणजे आपल्या हातात असणारा हा छोटासा मोबाईल. संपर्कासाठी, कामासाठी सतत वापरला जाणारा हा मोबाईल. त्याच्या फायद्या तोट्यांविषयी जाणकारांकडून नेहमीच बोललं जातं, मार्गदर्शन केलं जातं. मधल्या काही काळात त्याचे अनेक फायदे आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत, आजही ते अनुभवत आहोत. अर्थात तारतम्यानं केलेला या मोबाईलचा वापर आपल्याला फायदा, माहिती, आपल्या गरजा पूर्ण करणाराच आहे. मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे होऊ शकतो, त्याचे काय फायदे होऊ शकतात, ज्यांना त्याची गरज आहे त्यातून त्यांना कसा त्याचा उपयोग होऊ शकतो, याविषयीच आज आपण आपल्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मोबाईल विरंगुळा नव्हे जिवलग सखा. श्रीयुत विवेक कुलकर्णी यांना बँकेतला मित्र प्रसाद घरी आला होता. आम्ही सगळेच आता रिटायर्ड असल्यामुळे पूर्वीसारख्या भेटी होत नाहीत. त्यातून बरेच मित्र आपापल्या मुलांबरोबर त्यांच्या कामाच्या ठिकाणी अथवा परदेशवारीवर असतात. त्यामुळं असे मित्र पुन्हा भेटणं हा एक सुखद क्षण असतो. प्रसादही वहिनींच्या निधनानंतर वर्षातले बरेच दिवस मुलाकडे किंवा मुलीकडे असतो. या वर्षीच्या गेट टुगेदरलासुद्धा त्याला येणं जमलं नव्हतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सध्या कोण मित्र कुठे असतात, काय करतात याबद्दलही बोललो. त्यानं ती कामं बाहेर जाऊनही करावी लागत नाहीत. टी व्हीवर तर बातम्या सोडल्या तर बाकी काही पाहण्यासारखं नसतं असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं. त्याचा 70वा वाढदिवस जवळ आला होता आणि मुलीनं तो दणक्यात साजरा करायचं ठरवलं होतं. त्याचंच आमंत्रण द्यायला तो आला होता. मुलगा काही परदेशातून येऊ शकणार नव्हता, म्हणून बाबांसाठी त्यानं लेटेस्ट व्हर्जनचा स्मार्टफोन पाठवला होता आणि 1-2 दिवसात तो प्रसादला मिळणारही होता. प्रसादच्या म्हणण्याप्रमाणे असा महागडा स्मार्टफोन ही चक्क पैशाची उधळपट्टी होती आणि शिवाय त्याला त्यातलं फारसं काही कळत नसल्यानं तो पडूनच राहणार होता. मी प्रसादला महत्प्रयासानं पटवून दिलं की त्यानं त्यातलं तंत्र शिकणं किती सोपं आणि सोयीस्कर आहे. मी माझा स्मार्टफोन त्याला दाखवला. त्यातलं ॲप्लिकेशन कसं वापरायचं हेही थोडं शिकवलं. प्रसाद पूर्णपणे कन्व्हिन्स झाला नसला तरी स्मार्टफोन वापरून बघेन असं म्हणाला. जाता जाता स्मार्टफोन वापराबाबत काही अडचणी आल्या तर विचारायला पुन्हा येईन असंही त्याने सांगितलं. मीच विचार करायला लागलो की या सुपर टेक्नॉलॉजीच्या काळात आमच्यासारख्या रिटायर्ड लोकांनी अपडेटेड राहणं किती आवश्यक आहे. या स्मार्टफोनमुळं आयुष्य निश्चितच कम्फर्टेबल होत आहे. लहानपणी आपण परीच्या किंवा जादूगाराच्या हातातल्या छडीबद्दल ऐकायचो. त्या छडीच्या करामती, अशक्य गोष्टी शक्य करणं हे सगळं खरं वाटायचं. पण आता आपल्या हातात आलेला मोबाईल किंवा स्मार्टफोन म्हणूया त्या छडीसारखाच आहे. किंबहुना त्याहून जास्त करामती तो करतो. आता पहा, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कोणालाही आपण मेसेज पाठवू शकतो आणि तो क्षणार्धात त्याला मिळूही शकतो. मला आठवतं आहे, पूर्वी दूरच्या ठिकाणी किंवा परदेशी फोन लावायचा असेल तर ट्रंक कॉल बुक केल्यानंतर तासनतास वेटिंग करावं लागायचं. पण आज एका क्लिकवर आपण त्या व्यक्तीशी काही सेकंदात बोलू शकतो. अर्थात यासाठी घ्यावं लागणारं ॲप वेगळं, ही गोष्ट वेगळी आहे. आपण आपला स्टेटस सुलभपणे शेअर करू शकतो. आणखी महत्त्वाचं म्हणजे अनोळखी ठिकाणी आता पत्ता तरी कुठे शोधावा लागतो आहे. एकदा लोकेशन शेअर झालं तर गुगलवरून आपण कुणाच्याही मदतीशिवाय ते ठिकाण शोधू शकतो. टॅक्सी रिक्षावाल्यानं खूप फिरवलं अशा तक्रारीला आता जागाच उरत नाही. असं आमच्या बँकेतून सेवानिवृत्त झालेल्यांचा एक ग्रुप आहे. अहो, एरवी कामावर असताना जेवढं बोलणं व्हायचं नाही तेवढा रोजचा संपर्क, गप्पा आता ग्रुपवर होतात. दरवर्षी आमचं एक गेट टुगेदर असतं. त्यात काय करावं असा एक विचार मांडल्याबरोबर इतक्या छान अफलातून कल्पना मित्रांनी ग्रुपवर शेअर केल्या आणि मग आमच्यातल्या अनेक जणात
लता, आशा, हृदयनाथ, अमिताभ, हेमा आहेत असे शोध लागले. अनेक जणांच्या शेरोशायरीला उत्तम दाद मिळू लागली. आमचा काही जणांचा राजकीय विचारांची देवाणघेवाण करणारा ग्रुप आहे, जिथे अगदी मुक्तपणे आम्ही राजकीय चर्चाही करू शकतो. थोडक्यात काय तर एक हक्काचं व्यासपीठ आम्हाला मिळालं. नाहीतर या वयात आम्हाला ही संधी कशी मिळाली असती आणि ऐकून तरी आमचं कोणी घेतलं असतं का? इथं मात्र बर्ड्स ऑफ द सेम फिदर्स एकत्र येऊ शकलो. अलीकडे नातेवाईक, मित्र यांच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जाता येतच असं नाही. मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचाही आनंद घेता येतो. कोविडनंतर मी स्वतः असंच एक लग्न ऑनलाईन अटेंड केलं होतं. सध्या वयोमानामुळे माझ्या मोठ्या बहिणीला प्रवास करणं जमत नाही. मोठा भाऊही दूरच्या गावी राहतो. पण भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणांना एकमेकाची हमखास आठवण येते. आणि मग मदतीला येतो तो हा अगदी तळ हातात मावणारा मोबाईल. व्हिडिओ कॉल करून आम्ही या सणांचा आनंद घेतो. गंमत म्हणजे माझी बहीण ऑनलाईन पद्धतीनं राखी बांधते आणि ऑनलाईनच ओवाळते. या ऑनलाईन पद्धतीनं का होईना पण एकमेकाचे नातेसंबंध दृढ होतात. माझा ओढा थोडा धार्मिक, आध्यात्मिक गोष्टीकडे आहे. ठराविक स्तोत्र, आरत्या, पूजा याचा नित्यक्रम ठरलेला असतो. पण परवा असं झालं की माझा घसा बसला. काही बोलताच येईना. पण मग मोबाईलवरती स्तोत्र लावली आणि मनातल्या मनात मी ती म्हटली. फार समाधान वाटलं. अहो, आजकाल गुरुजी देखील गणपती बसवणं, सत्यनारायणाची पूजा सांगणं अशा गोष्टी ऑनलाईन करतात असं ऐकलं आहे. यावरून एक आठवलं. मध्यरात्री आमच्या कॉलनीमध्ये चोर शिरले होते. एकाच्या ते लक्षात आल्याबरोबर त्यानं भराभर बाकीच्या लोकांना मेसेज आणि कॉल करून जागं केलं. बंगल्यातले दिवे फटाफट लागायला सुरुवात झाल्यावर चोर पळून गेले. खरं म्हणजे आज परदेशातली आपली मुलं केवळ या स्मार्टफोनमुळे आपल्या बाबतीत निर्धास्त आहेत. रोजच्या व्हिडिओ कॉलमुळे ती संपर्कात राहतात. शिवाय भेटल्याचं समाधानही मिळतं ते वेगळंच. नातवंडांच्या बाललीलांचे व्हिडिओज पाहताना पुन्हा पुन्हा त्या आनंदाचा प्रत्यय घेता येतो. तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळात तर हा स्मार्टफोन देवदूतासारखा वाटला. लोकांचं, विशेषतः आमच्यासारख्या वयस्कर लोकांचं बाहेर जाणं थांबलं होतं. मग काय, मोबाईलवरूनच संपर्क, चॅटिंग, मोठा आधार वाटला त्यावेळी मोबाईलचा. मला आठवतं आहे, अगदी डॉक्टरही ऑनलाईन अपॉइंटमेंट देत होते आणि व्हिडिओ कॉलद्वारे पेशंटशी संपर्क साधून उपचारही सुचवत होते. औषधाचे दुकानदारही मोबाईलवरून औषधाची ऑर्डर घेऊन घरपोच सेवा देत होते. अहो, आमच्या एका मैत्रिणी तर कोविडविषयी मोबाईलवरूनच काही इंटरव्ह्यू घेऊन त्याला म्युझिकची जोड देऊन एक उत्तम फिल्म बनवली होती आणि आमच्या ग्रुपवर शेअर केली होती. म्हणजे प्रतिकूलतेतूनही क्रिएटिव्हिटीला या मोबाईलमुळेच खरं वाव मिळाला. अरे हो, आणखीन एक, सध्या कॉन्टिनेंटल फूडचा जमाना आहे. आत्ताच्या पिढीलाच काय, पण आपल्यालाही बऱ्याच वेळा त्याचं आकर्षण वाटतं. आमच्या सेवानिवृत्त माता भगिनी उत्तम शेफ असल्याच्या आत्मविश्वासानं हल्ली त्या प्रकारचं फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहून बनवू लागले आहेत. कितीतरी लोक त्याचे ऑनलाईन क्लासेसही घेतात. त्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींना इटालियन, चायनीज अशा पदार्थांचा आस्वाद घेता येतो. या ऑनलाईन रेसिपी क्लासमुळे वेळेचा सदुपयोग तर होतोच आणि आर्थिक प्राप्तीही होते. असे दुहेरी फायदे मिळतात. यूट्यूबवर अशा पाककृतीचे व्हिडिओज टाकून कितीतरी जणांनी छंदातून व्यवसाय काढले आणि ते लखपतीही झाले. अहो, या लखपतीवरून आठवलं, आज पैशाचे व्यवहार ऑनलाईन होतात. सगळी बिलं, किराणाच्या ऑर्डर्स याही ऑनलाईन होतात. त्यात वेळ वाचतो, कष्ट वाचतायत. आमच्यासारख्या सिनियर सिटीजनचं काय होतं की आमची आर्थिक माहिती, पिन नंबर याचं काही वेळा विस्मरण होतं. आता ती माहिती आम्ही मोबाईलवर सेव्ह करू शकतो. अर्थात योग्य ती काळजी घेऊनच. आणि आता तर काय, फेस मॅच झाला की मोबाईल ओपन होतो. त्याचा कोड वगैरे काही लक्षात ठेवावा लागत नाही. आजकाल बऱ्याच घरी टी व्हीवरून कुटुंबामध्ये संघर्ष होताना दिसतो. म्हणजे कोणी कोणता कार्यक्रम पाहावा याबद्दल. टी व्हीचा रिमोट तर असतो लहान मुलांकडेच. त्यामुळे आमच्या मदतीला मोबाईल येतो.
जुने पिक्चर्स, गाणी, सिरियल याचा मनमुराद आनंद आम्ही मोबाईलवर घेतो. त्यामुळे घरामध्ये याबाबतीत होणारे संघर्ष टळतात. स्मार्टफोन किंवा सोशल मीडियाचा अगदी चांगला उपयोग आमच्या एका मित्राने कसा करून घेतला होता तेही सांगतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं सोशल मीडियावर फंड रेझिंगचं आवाहन केलं होतं. आम्ही पण मग त्याला शुभेच्छांबरोबर फंड पाठवले. त्यानं ते एका लहान मुलांच्या अनाथाश्रमाला दिले. त्यातून आम्हाला सगळ्यांनाच सामाजिक ऋण थोड्या प्रमाणात का होईना पण फेडता आलं. असे या मोबाईलचे अगणित फायदे आहेत. अर्थात मोबाईलचा मर्यादित आणि समंजस वापर केला तर तो सगळ्यांनाच एक वरदान आहे हे लक्षात घेतलं तर तुमच्या मोबाईल वापरावर कोणीच टीकाटिप्पणी करणार नाहीत. निदान जे कोणी हे मनोगत ऐकत असतील ते मला मोबाईल वेडा म्हणणं नक्की. मुळा नव्हे जिवलग सखा. श्रीयुत विवेक कुलकर्णी यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला